तर वास्तुशास्त्र आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे तुम्हाला असं वाटतं? वास्तुशास्त्र खूपच चांगल्या पद्धतीनं जर बघितलं तर आपल्याला त्याचे छान रिझल्ट मिळू शकतील, पण ते फार कॉमन बघावं असं मला वाटतंय. त्यात जर आपण गुंतून गेलो तर मात्र आर्थिक आपले नुकसान खूप होतील, कारण वास्तुशास्त्राच्या बाबतीत बाजारीकरण झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण जर बघितलं जनरल आग्नेयेत आग्नेय असावा आणि ईशान्येत देवघर असावं एवढंच लोकांनी केलं तरी चिकार फरक पडतो असं मला म्हणायचं आहे. बर. कारण वास्तुशास्त्र हे 100% पूर्ण होऊ शकत नाही. वास्तुशास्त्रामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी असतात. जसं आपल्याला आजोबा आहेत, वडील आहेत आणि आपण मुलगा म्हणून काम करतो, तशाच पद्धतीनं वास्तुशास्त्र काम करतं. मुलगा म्हणजे ते घर आहे, वडील म्हणजे ते कंपाऊंड आहे आणि आजोबा म्हणजे तो परिसर आहे. या 3ही गोष्टी बघणं फार महत्वाचं असतं. बर. तुमचं घर फार छान चांगल्या पद्धतीनं बांधलंय, सगळं एकदम आर्किटेक्चरकडनं प्लॅन केलाय, वास्तु तज्ञ बोलवून केलंय आणि मग त्या कंपाऊंड मध्ये काही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी असतील, चुकीची झाडं असतील, चुकीच्या ठिकाणी काही ड्रेनेज असतील, तर त्या ठिकाणी तुमची बांधलेली वास्तू काही काम करत नाही. बर. चला ठीक आहे, आपण म्हणूया तुमची वास्तू छान आहे, तुमचं कंपाऊंड सुद्धा छान आहे, पण जमिनीचा जो समतल आहे तो समतल टेबल लँड नसेल तर तोही आपल्या आयुष्यावर खूप चांगल्या पद्धतीने परिणाम करतो. चांगल्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा वाईट पद्धतीने सुद्धा परिणाम करू शकतो. जसं की पूर्वेचा उतार असणं चांगलं आहे, तसेच उदाहरण आपण इथं देऊ शकतो की लँडस्केप खूप महत्वाचं आहे यासाठी. त्यामुळे वास्तुशास्त्राच्या आहारी न जाता घरातले रंगसंगतीचे परिणाम घरात करून घ्यावेत, लाईट कलर घरामध्ये द्यावेत, पडदे लाल रंगाचा वापर करू नये, तुम्ही मरून चॉकलेटी रंगाचा घरामध्ये रंगाचा जास्त वापर करू नये, असे थोडे थोडे पॉईंट्स वापरले तरी घरात सुख शांती समाधान. घर स्वच्छ असावं, घरात जाळ्या कुठं नसाव्यात, तुटक्या फुटक्या वस्तू घरामध्ये नसाव्यात जे आपल्याला निगेटिव्ह एनर्जी तयार करते, चुकीचे फुटलेले आरसे नसावेत, अशा काही गोष्टी आहेत. त्या जर तेवढं जरी पाळलं तर वास्तुशास्त्र झालंच म्हणून समजा. त्यासाठी काय लाखो रुपये खर्च करावेत असं बिलकुल मी म्हणणार गरजेचं नाही.